आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ करण्यात आला। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 49,50,000 खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 2,398 कोटी 93 लाख रुपयांचं अनुदान या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण सगळे जाणतो की खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन हे दोन महत्त्वाची पिकं आहेत जे अनेक शेतकऱ्यांचं मुख्य उत्पन्नाचं साधन आहे। मात्र पावसाची अनियमितता, कीड आणि रोगांच्या समस्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने थेट अनुदान योजना लागू केली आहे, ज्यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे। ही योजना कशी कार्य करते ते आपण समजून घेऊयात। राज्य सरकारकडून 49,50,000 खातेदारांना थेट त्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा करण्यात येणार आहे। एकूण 2,398 कोटी 93 लाख रुपयांची ही मदत पहिल्या टप्प्यात वितरित केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार असून हे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अनुदानाच्या वितरणावेळी सांगितलं की शेतकऱ्यांचं हित हेच आमचं प्राधान्य आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळेल। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी देखील शेतकऱ्यांच्या या संघर्षाच्या काळात सरकारने केलेल्या या पावलाचं या ठिकाणी कौतुक केलं। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे अनुदान तुमच्या खात्यात जमा झालं आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करून हे अनुदान तुम्ही आपल्या खात्यात आले की नाही ते चेक करू शकता। जर अनुदान जमा झाले नसेल तर घाबरू नका, काही वेळेच्या अंतराने हे पैसे जमा होतील, आज होतील, उद्या होतील, परवा होतील। तुम्ही स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून किंवा आपल्या बँकेत जाऊन डायरेक्टली तुम्ही खात्यावरती ते जमा झाले की नाही हे तुम्ही चेक करू शकता। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला कोणताही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये लिहा। तुमचं अनुदान मिळालं आहे की नाही याचीही माहिती आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। आम्ही शेती संबंधित आणखीन महत्त्वाच्या योजना आणि बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यामुळे शेती आणि सरकारी योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमचं चॅनल फॉलो करा। शेतकरी बांधवांनो, या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल। सरकारकडून हे एक मोठं पाऊल आहे जे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत करणार आहे। धन्यवाद।